श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आणि गरम गरम भजी खाण्या पाऊले वळते किचनकडे. हो ना? पण मंडळी, आयुर्वेदानुसार पावसाळ्यात म्हणजे श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्यात काय खावे आणि कसे खावे हे सांगितले आहे. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी झालेली असते. शरीरातील वातदोष वाढलेला असतो. त्यामुळे वातदोषाला शांत करण्यासाठी प्राधान्याने आंबट आणि खारट पदार्थ खावे. तेलात किंवा तुपात शिजवलेले अन्न खावे. जसे की जुने जव, गहू, जुना तांदूळ खावा. जुना तांदूळ नसेल तर जो आहे तो तांदूळ भाजून मग त्याचा भात खावा. भाज्यांना चांगली जिरे, मोहरीची फोडणी देऊन शिजवून खावी. उकळून थंड केलेले पाणी प्या. आणि राहिला प्रश्न भज्यांचा, तर घरी बनवलेले कमी प्रमाणात आणि दिवसा खाऊ शकतो. कारण पचनशक्ती कमी झालेली असते आणि तळलेले पदार्थ व चणा डाळ पचायला जड असतात. रात्रीच्या तुलनेत दिवसा आपली थोडी तरी हालचाल असते. म्हणून हे पदार्थ पावसाळ्यात कमी प्रमाणात आणि दिवसाच खावे.